महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। दिग्रस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी प्रशासन सज्ज, मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे। सूर्यवंशी माहिती। आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे। उपविभागीय अधिकारी, सार्वत्रिक निवडणुका सूर्यवंशी, तहसीलदार तथा दंडाधिकारी मयूर राऊत आणि पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे। लोकशाहीतील हा सर्वात महत्त्वाचा हक्क आहे। प्रत्येक मतदाराने जबाबदारीने मतदान करून सुजाण नागरिकत्वाचे दर्शन घडवावे। अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ शासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा। अशा तक्रारीवर प्रशासन तात्काळ कारवाई करेल। दिग्रस नगर परिषद हद्दीतील सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आलाय। निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे अधिकारी म्हणाले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस। सार्वत्रिक निवडणूक दिनांक 2 डिसेंबर रोजी पार पडणार आहे। याकरिता माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी जो प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे त्या अनुषंगाने मी आपणास माहिती देऊ इच्छितो। दिनांक 10 नोव्हेंबर ते दिनांक 17 नोव्हेंबर 2025 मध्ये हे उमेदवारांच्याकडून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील। त्याची वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत। त्यानंतर अर्जाची छाननी प्रक्रिया जी आहे ही दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होत राहील। नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे जे दिनांक आहेत ते जर कोणत्याही प्रकारचे अपील नसेल तर दिनांक 19 नोव्हेंबर ते दिनांक 21 नोव्हेंबर 2025 आहे दुपारी 3 वाजेपर्यंत। जर अपील असेल तर मात्र दिनांक 21 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत। निवडणूक चिन्ह वाटपाची जी दिनांक आहे ती दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता। मतदानाचा जो दिनांक आहे दिनांक 2 डिसेंबर 2025 सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतमोजणीचा दिनांक आहे दिनांक 3 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजल्यापासून। याकरिता स्थळ आहे तहसीलदार कार्यालय दिग्रस। मतदान केंद्रांची संख्या आहे दिग्रस नगर परिषद निवडणुकीकरिता एकूण 44, त्यापैकी एकूण इमारती आहेत 18 इमारतीमध्ये 44 मतदान केंद्र ही स्थित आहेत, लोकेटेड आहेत। एकूण मनुष्यबळांची संख्या त्या दिवशी जी आम्ही डिप्लॉय करणार आहे ते सुमारे 300 ते 350 असेल। याच्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रांवरती अशा धरून 44 पोलिंग पार्ट्या जातील आणि त्याचबरोबर 6 ते 7 ह्या राखीव टीम सुद्धा जातील। एकूण प्रभागांची संख्या जी आहे ही 12 आहे। त्यामध्ये एकूण 25 सदस्य व 1 अध्यक्ष याकरिता निवडणूक पार पडणार आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून 3 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत आणि उर्वरित सर्व प्रभागामधून प्रत्येकी 2 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत। याकरिता एकूण मतदारांची संख्या आहे 37,375। निवडणुकीच्या कामकाजाकरिता विविध विभागांची डिप्लॉयमेंट केलेली आहे। यामध्ये 6 झोनल अधिकारी नेमलेले आहेत। साधारणपणे प्रत्येक झोनल अधिकाऱ्यांना 7 ते 8 मतदान केंद्र आम्ही वाटप केलेले आहेत। आचारसंहितेकरिता तक्रार निवारण कक्ष 24/7 सुरू आहे। त्याकरिता आम्ही फ्लाइंग स्क्वॉड किंवा भरारी पथक 2 ठेवलेले आहेत। व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम 3 ठेवलेले आहेत। स्थिर पथकं 3 ठेवलेली आहेत। व्हिडिओ व्ह्यूइंग टीम 2 ठेवलेले आहेत। धन्यवाद। हे थेट नगराध्यक्षाकरिता ब वर्ग नगर परिषदेकरिता 11,25,000 आहे आणि सदस्याकरिता 3,50,000 आहे। निवडणुकीचा प्रचार हा दिनांक 30 नोव्हेंबर रात्री 12 वाजता संपणार आहे। त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही। मी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक विजय अशोक सूर्यवंशी आपणास
कोणत्याही पद्धतीचं कम्युनिकेशन जर करायचं असेल तर आपल्याकरिता संपर्क क्रमांक आहे 8983635387. याकरिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्री मयूर राऊत, त्यांचा संपर्क क्रमांक आहे 8793567318. आपल्या आचारसंहिते पथकाचे नोडल अधिकारी म्हणून आपल्या दिग्रस तालुक्याचे ठाणेदार आहेत श्री मुंडेजी, यांचा संपर्क क्रमांक आहे 8855080100. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.